नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वातीच्या पेजवरती खूप खूप स्वागत आहे. तुम्ही बघत असाल गेले बरेच दिवस मी जे आहे ते ट्रेडिंगबद्दलचे लर्निंगबद्दलचे व्हिडिओज जे आहेत ते पोस्ट करत आहेत. बरीच जण रिस्पॉन्स करत आहेत, पण बऱ्याच जणांपर्यंत अजूनही ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ अजून पोचलेली नाही. सो तुम्हाला तुमच्यासोबत असणाऱ्या ज्यांना मार्केटबद्दल शिकायचं, आपल्यासोबत कनेक्ट करायचं, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ जी आहे ती नक्की पोचवा. सो तुम्हा सगळ्यांनाही हा प्रश्न आहे, तुम्हीही नोकरी करत असाल, काही ना काहीतरी तुमचं प्रोफेशन आहे. मला कमेंट सेक्शन्समध्ये सांगा बरं का, की तुम्ही नोकरी करताय, तुमचा व्यवसाय आहे, की तुम्ही फुल टाईम ट्रेडर आहात ते. बरं, पण मला सांगा, जर तुमच्यापैकी 60 ते 70% जी लोक आहेत, जरी आपली तरुण पिढी म्हणा, मराठी वर्ग म्हणा, ते जास्तीत जास्त जे आहे ते नोकरीकडे त्यांचं कल आहे, किंवा आपल्या घरातल्यांचा असा प्रेशर आहे की तू नोकरी कर. हे सगळं काय करतो, मार्केट करून काही होत नसतं, असं नसतं. बघा, जर आपण एखादी गोष्ट ठरवली, तुम्ही ठरवलं मला आयुष्यात असं करायचं आहे, मला आयुष्यात तसं बनायचं आहे, कोण अडवू शकतं हो तुम्हाला? कोणीच अडवू शकणार नाही. पण त्याच्यासाठी मेहनत करणं, प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि तिथे कुठेतरी आपण थोडे कमी पडतो. सो कमी नाही पडायचं आहे. बघा, मला सांगा, सिम्पली मी तुम्हाला क्रायटेरिया सांगते. नोकरी करून तुम्ही डेलीच्या गरजा भागवू शकता, पण तुम्ही मोठी स्वप्न तुमची पूर्ण करू शकता का? मग तेच ते EMI आले, मग सगळ्या लोन आला, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये येत राहिल्या. सो मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून जो आहे ना, ह्या ट्रेडिंगचा TRADING ट्रेडिंग मार्केट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, इन डेप्थ शिकायला पाहिजेत. आणि त्याच्याबद्दल जास्तीत जास्त जे आहे ना ते नॉलेज गेन करता आलं पाहिजे. का नाही होणार हो? का नाही होणार? मला कारणं सांगा. आणि का नाही होत ह्याच्याबद्दलची बघा ना, आपल्याला एखादी गोष्ट करायची नसेल तर आपण 1760 कारणं देतो, पण करायची असेल तर मला असं वाटतं की नोकरीसोबत तुम्हाला बऱ्याच जणांना हा एक अनुभव आलाच असेल की नोकरी किंवा जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तेव्हा बरेच नोकरी करणाऱ्यांचं जे आहे ना ते जॉबवरचा हात सुटला होता, काहीच नव्हतं. मग अशा वेळी जर आपल्याकडे काहीतरी दुसरा सोर्स ऑफ इन्कम असता तर किती बरं झालं असतं, हो की नाही? सो ह्याच सगळ्या गोष्टींवरती ना आपल्याला शिकायचं आहे, फोकस करायचं, आपल्याला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम जे आहेत ना बनवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांना मला साथ द्यायची आहे, मला सपोर्ट करायचा आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अडत आहेत ट्रेडिंग रिलेटेडच्या, त्याच्याबद्दलची तुम्हाला जी काही लर्निंग रिलेटेड जी काही मदत राहील ती मी करायला तयार आहे. आपण शिकू, आपण मोठे होऊ, पण त्यासाठी तुम्हाला कनेक्ट राहणं, जॉईन राहणं आणि थोडासा तुमचा वेळ देणं फार गरजेचं आहे. सो आहात का तयार? मला कमेंट सेक्शन्समध्ये नक्की सांगा. आणि मी कशा पद्धतीने ट्रेडिंग करते किंवा माझा ट्रेडिंगचा रुटीन कसा आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांनी कमेंट्स, आणि जर ह्या व्हिडिओला 100च्या वरती लाईक्स गेले तर आपण मग एक आपली लाईव्ह सेशन जो आहे तो ठेवणार आहे. सो फटाफट कनेक्ट करा. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाइस देत नाही. क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंगमध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टरसाठी सुटेबल असेल असेच नाही. नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ॲडवायझर कडून सल्ला घ्या. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स, उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया, हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर आधारित आहेत. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एंडोर्स करते किंवा गॅरंटेड रिटर्न्स मिळतील याची हमी देते. काही दिलेले लिंक्स हे एफिलिएटेड लिंक्स असू शकतात, म्हणजे जर तुम्ही त्यावरून साइन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात. या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलस्ट्रेटिव्ह आहेत. फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही. पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टची गॅरंटी देत नाही. कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता.